बघूया यांच्याकडे वडापाव गरम आहे का, असेल तरच खाऊ. कुरकुरे पण दे मला. यांचा सॉस मला खूप आवडतो कारण हा चिंचेचा सॉस आहे आणि मी जनरली आलो की थांबतोच इथे शक्यतो. मे बी मी रात्रीच येतो पण आज बऱ्याच दिवसाने मी लवकर आलो. मग एक चहा पण दे मला. चलो बाय. आता बघा मी घाटात आहे. एक टू व्हीलर वाला एक अख्खी लेन कशी व्यापून घेतो बघा. आता हे बिचारे एवढ्या साईडला पण जाऊ शकत नाहीत की ते लेनच्या साईडला जातील आणि संधी येतील तुम्हाला पुढे जायची. आता मला इथे ओव्हरटेक करायला शेजारच्या लेनवर थोडंसं तरी गेलंच पाहिजे आणि मी इथे गेलो मागचा माझ्या गाडीवाला पॉपॉ पेपी करणार. बघा बघा चालू झालं यांचं. त्यामुळे एक टू व्हीलर वाला एक लेन बरोबर घेतो, नाही म्हटलं तर अर्धी लेन तरी घेतोच घेतो. डायव्हर्जन्स डायव्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स तरी कमी झाले. आधी भयानक डायव्हर्जन होतं इथे, तुफान. असं मोकळं मोकळं वाटतं अशा बारीक रोडवरून ना एकदम मोठ्या रोडवरती आलं ना. आणि रोड पण मला मोकळेच आहेत आता, त्यामुळे मी क्रूज सेट करतो. हो हो हो. $64 इज नॉट जजिंग इट्स व्हॅल्यू, पण ठीक आहे चलो शांतपणे जात आहे. रंबलर जर का असतील त्याचा अर्थ असतो की पुढे रोड क्रॉसिंग येणार आहे. बी कॉशियस, सावध व्हा. आणि जर तुम्हाला झोपायची सवय असेल तर रंबलर वरती असाल ना तर इथे कॉईन ठेवायचे पुढे. ते कॉईन खळखळ खळखळ वाजतात. ते वाजले की तुम्हाला कळून जाईल की रंबलर आले. झोप तरी येणार नाही. नाहीतर हे आहेच ना सांगायला लेन डिपार्चर लेन डिपार्चर. बघा यासाठी नाईट ड्राईव्ह मी जनरली प्रेफर करतो. निवांतपणा, शांतपणा. बघा म्हणजे ते हेवी ट्रक सुद्धा एवढे नाहीयेत. रिअरली मला एखादा मिळतोय खाली पडलेले हायवे, शांत मी गाडी आणि छानपैकी कुठलं तरी म्युझिक लावेन, एन्जॉय करेन. हा, ह्या सियाची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का, ह्याला बघा इथे तिथे ट्विटर आणि स्पीकर आहेत. 4 स्पीकर, 2 ट्विटर आणि मागे 2 बास आहेत. खतरनाक बासच. रेअरली आणि रात्र असते. जनरली लाईट्समुळे गाड्या कळतात लांबून आणि जी नाही कळेल ते दाखवायला मॅडम आहेत की मॅडमने दाखवलं की बस. बघा मॅडम मध्ये सांगत असतात लेन डिपार्चर. छानच वाटतं. वाईब एकदम भारी येते. मला वाटत नाही कॅमेरा या मोमेंटला जज करतोय की नाही, पण जरा कॅमेरा जज करतोय ना तर तुम्हाला कळेल की किती भारी एन्जॉयमेंट आहे. म्हणजे चालवतोय मी, प्रवास एन्जॉय तुमचा होतोय. आणि हो एक गोष्ट, उजव्या लेनला जास्त थांबायचं नाही. इथे खडक 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 खूप असतात. एकतर पाणी साचून किंवा अजून काहीतरी पडून किंवा जनरली हेवी व्हेकलने ब्रेक दाबून दाबून जे उखडलेलं डांबर असतं ना याचा पूर्ण प्रसाद मिळतो तुम्हाला. बघा बघा सगळे खड्डे आहेत ते ह्याच लेनला असतात. शक्यतो मी मिडल लेन प्रेफर करतो शक्यतो. प्लेन्स ना हो हो डिपार्चरच करतोय. वा क्रूज लावलाय मी, क्रूज सेट केलंय मी 83 ला क्रूज सेट केले. तुम्हाला दिसतंय का 83 ला क्रूज कंट्रोल सेट केलाय. दॅट्स इट. क्रूज लावून शांतपणे गाडी चालवतोय. त्यापेक्षा आणि सुख काय असणार सांगा. सुखी प्राणी कोण आहे? मीच. जगी सर्व सुखी असा कोण आहे? मीच आहे. आणि कोण आहे बघू. सुख किती वेळ टिकतंय का पुढे येते गर्दी. कर्मधर्म संयोग बघा कसा आहे. 47 किलोमीटर आणि हे 47 मिनिट दाखवत आहे. म्हणजे 1 मिनिट 1 किलोमीटर. किती निवांत आहे. गुगलला पण कळलं की तुम्ही खूप निवांत चाललाय. जाऊ दे असंच निवांत. क्या बात आहे. मी पण छानपैकी क्रूज सेट केलाय. 67 केलं होतं. आता जास्त ऍडजस्ट करत हे काय ग्रीन आलंय म्हणजे हे पण चार्ज होत आहे. बॅटरी पण चार्ज होते ईव्हीची. इथे ईव्हीची बॅटरी किती चार्ज आहे दिसते. आय होप इथे कळतं पण तुमची बॅटरी कुठली चालू आहे. लेट मी चेक. एकदा मी चेक करून दाखवतो. हो सीएनजी आहे का इथे. लेट मी चेक. सीएनजी असेल तर सीएनजीचा फायदा घेऊ. थोडा वेळ बघू. असा आहे माझ्याकडे. स्टील भरायला काय हरकत आहे. गॉड गेल्याच बोर्ड लागला. सीएनजी संपला आहे. हाय हाय दुःख माझं. टोल गेट आला.
हा एक टोल आहे जो मला लागतो फक्त, दॅट्स इट. बाकी मला काय विशेष टोल लागत नाही. कराडचा टोल मला वाचतो कारण मी रहमतपूर मार्गे जातो. टोलला पण काही गर्दी नाही. येताना जी भयानक गर्दी होती टोलला, बाप रे बाप. वरती चंद्र दिसतोय का तुम्हाला? चंद्र दिसतोय का? लढमून एकदम भारीवाला. ओके, हे ॲम्ब्युलन्स आहे. तरी म्हटलं एवढा लांबून का दिसतंय. वाव, इट्स रिअली फील ऑसम. खरंच खूप भारी वाटतं.